यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचा जन आक्रोश मोर्चा निघाला। शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। तर मोर्चामध्ये खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके, राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या वर्षा निकम, शिवसेना युबीटीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। तर हा मोर्चा काढण्यात आला होता। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीने हा जन आक्रोश मोर्चा काढला। शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या अशी मागणी केलेली होती। याच्यामध्ये मवियाचे जे नेते आहेत ते सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे। मोर्चामध्ये खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके, राष्ट्रवादी एसपीचे नेते सुद्धा आणि शिवसेना युबीटीचे नेते, पदाधिकारी, त्याचबरोबर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। या संदर्भात मवियाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी जे आता महाविकास आघाडी रस्त्यावर उतरलेले, एकंदरीत पाहिलं तरी या ठिकाणी त्यांना दिलासा मिळत नाही, त्यांचे काम होत नाही। याकरिता या ठिकाणी ज्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। या संदर्भात बोलण्याकरिता यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख आपल्यासोबत आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची समस्या दूर होताना दिसत नाही, नागरिकांची समस्या दूर होताना दिसत नाही। हा कशाचा आंदोलन, ह्या कशाचा मोर्चा आणि काय सांगणार भाऊ या संदर्भात? हे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कळंब तालुक्यामध्ये निघालेला आहे। या ठिकाणी आमचे सर्वसामान्य शेतकरी बांधव, आदिवासी महिला, सर्वसामान्य तरुण, बेरोजगार अशा अनेक मागण्या घेऊन मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती मिसळण्याचं काम या युती सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे। 10,000चा कापूस 6,500मध्ये कोणी घ्यायला तयार नाही, 6,000चं सोयाबीन 4200 रुपयामध्ये घ्यायला तयार नाही। सरकारची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली नाही। प्रकारचे घोटाळे माझ्या देशामध्ये होते। बँक लुटल्या गेली, रिझर्व्ह बँक लुटल्या गेली, देशावर 250 लाख करोडचं कर्ज निर्माण केलं गेलं, माझ्या महाराष्ट्रावर जवळजवळ 8 लाख कोटीचं कर्ज उभा केलं गेलं। अशा स्थितीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे। मोठमोठ्या अदानी आणि अंबानींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू झालेला आहे। महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे, बलात्कार वाढलेले आहे। कुठलाही माणूस सुखी नाही, समाधानी नाही, आम्ही सुरक्षित नाही, आम्ही सिक्युअर नाही। आणि मग अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणामध्ये सगळी आमची जनता ही त्रस्त झालेली आहे। खोटी योजना लोकांच्या समोर आणली, दिशाभूल करणारी जी मध्य प्रदेशमध्ये बंद पडली, निवडणुका झाल्या, मतदान झालं आणि बंद पडली, तीच लाडली बहीण म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। ही जनता ओळखून गेलेली आहे। आणि आता ह्या ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या, या निश्चितपणे येणारं हे महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण करेल या दिशेने हे पूर्ण लोक चाललेले आहे। आणि हा खऱ्या अर्थानं तो जन आक्रोश आहे। अशाच या प्रकारचे जे तीव्र आंदोलन सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, कळंब, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।